कल्पना करूया, एका छोट्याशा गावात राहणाऱ्या एका व्यक्तीकडे एक खूपच जबरदस्त व्यावसायिक कल्पना आहे. समजा स्थानिक साहित्याचा वापर करून एक अतिशय स्वस्त असं म्हणजे कमी खर्चातलं कोल्ड स्टोरेज बनवण्याचं तंत्र त्यानं शोधून काढलंय. म्हणजे यामुळे गावातला भाजीपाला सडण्यापासून वाचू शकेल. एक्झॅक्टली. शेतकऱ्यांचं नुकसान टळेल. आता हे मॉडेल कागदावर एकदम परफेक्ट आहे. पण जेव्हा ही व्यक्ती बँकेत कर्जासाठी जाते तेव्हा बँक मॅनेजर नक्की काय विचारतो? सिबिल स्कोअर आणि तारण ठेवण्यासाठी प्रॉपर्टी. जे अर्थातच त्या ग्रामीण व्यक्तीकडे नसतं. बरोबर. आणि तोच माणूस जर शहरातल्या एखाद्या VC म्हणजे व्हेंचर कॅपिटलिस्टकडे गेला तर त्यांना या माणसाचा पिनकोडही माहिती नसतो. परिणामी एक अब्जावधींची उलाढाल करू शकणारी आणि हजारो लोकांचं आयुष्य बदलू शकणारी आयडिया फक्त पैशाना भावी एका फाईलमध्ये बंद होऊन मरून जाते. हो ना. अशा न जाणू किती आयडियाज रोज आपल्या आजूबाजूला संपत असतील. याच अस्वस्थ करणाऱ्या वास्तवातून विनीत राय यांच्या आविष्कार या सोशल व्हेंचर फंडचा जन्म झाला. नक्कीच. तर चला, आजच्या या सखोल चर्चेत आपण फक्त नफा या पलीकडे जाऊन व्यवसाय कसा उभा राहू शकतो या इम्पॅक्ट इन्व्हेस्टिंगच्या विश्वासे पदर उलगडून पाहूया. हा जो आयडिया मरण्याचा मुद्दा आता आपण मांडला तो खूप महत्वाचा आहे. कारण जेव्हा एखादी अशी कल्पना पैशानभावी संपते तेव्हा तो फक्त एका व्यवसायाचा मृत्यू नसतो. मग तो कशाचा मृत्यू असतो? तो त्यातून निर्माण होऊ शकणाऱ्या पूर्ण इकोसिस्टमचा मृत्यू असतो. आपण अनेकदा गरिबी किंवा बेरोजगारीवर वरवरच्या चर्चा करतो, पण मुळात या समस्या सोडवू शकणाऱ्या ज्या स्थानिक पातळीवरील कल्पना आहेत त्यांना आपली पारंपरिक वित्तव्यवस्था का सामावून घेऊ शकत नाही, इथून या सगळ्याची सुरुवात होते. म्हणजे हे अगदी असं आहे की एखाद्याकडे उत्तम दर्जाचं बियाणं आहे पण पेरणीसाठी ना जमीन आहे ना पाणी. अगदी बरोबर. विनीत राय यांनी नेमकी हीच सिस्टमॅटिक त्रुटी हेरली. पण इथे मला एक बेसिक प्रश्न पडतो. आपण नेहमी ऐकतो की पैसा हा खूप हुशार असतो. जिथे नफा दिसतो तिथे तो आपोआप जातो. जर ग्रामीण भारतात एवढी मोठी क्षमता आहे, इतक्या उत्तम आयडियाज आहेत, तर मग पारंपरिक गुंतवणूकदार तिथे जोखीम घ्यायला का घाबरतात? कसे टेक स्टार्टअप्समध्ये घेतली जाणारी जोखीम आणि ग्रामीण भागातली जोखीम यात खूप मोठा तांत्रिक फरक आहे. कसं काय? म्हणजे VCs तर टेक स्टार्टअप्सवर डोळे झाकून करोडो रुपये लावतात ना. हो, पण पारंपरिक गुंतवणूकदारांच्या जगाला एका विशिष्ट गोष्टीची सवय असते आणि ती म्हणजे स्ट्रक्चर्ड डेटा. त्यांच्या केबिन्समध्ये बसून ते एक्सेल शीटवर युनिट इकॉनॉमिक्स मोजू शकतात. म्हणजे एखाद्या स्टार्टअपमध्ये जोखीम असली तरी तिथे ग्राहकांचं डिजिटल फुटप्रिंट किंवा मार्केटचा आधीचा काहीतरी डेटा तिथे असतो. एक्झॅक्टली. याउलट ग्रामीण भारतात अनस्ट्रक्चर्ड डेटा आहे. तिथे बहुतेक व्यवहार अजूनही रोखीत म्हणजे कॅशमध्ये होतात. म्हणजे एखादा ग्रामीण व्यवसाय जरी प्रचंड फायद्यात चालत असला तरी बँकिंग सिस्टीमच्या अल्गोरिथममध्ये तो अदृश्यच राहतो. हो ना. आणि गुंतवणूकदारांसाठी ज्या मार्केटमध्ये डेटा नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, ती एक अंधारी दरी असते. तसं पाहिलं तर पारंपरिक व्यवस्थेला फक्त सुरक्षित परतावा समजतो. थोडक्यात सांगायचं तर पारंपरिक गुंतवणूकदारांसाठी रिस्क म्हणजे झूम कॉलवर मीटिंग करताना वायफाय जाणं किंवा एखादं सॉफ्टवेअर क्रॅश होणं असू शकतं. पण ग्रामीण भागात रिस्क म्हणजे पुरवठा साखळी तुटणं, स्थानिक राजकारण किंवा अचानक आलेला अवकाळी पाऊस. बरोबर. या अनस्ट्रक्चर्ड रिस्कला मोजायचं कसं हे पारंपरिक व्यवस्थेला माहीतच नाहीये. त्यांच्याकडे अशी कोणतीही ड्यू डिलिजन्स किंवा पडताळणी करण्याची पद्धत नाही जी ग्रामीण वास्तवाला लागू पडेल. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण जेव्हा पारंपरिक आर्थिक व्यवस्था ग्रामीण भारताकडे पाठ फिरवत होती तेव्हा विनीत राय यांचा दृष्टिकोन वेगळा ठरला. आविष्कार फंडची सुरुवात केवळ 5,000 रुपये, हो फक्त 5,000 रुपयांतून झाली होती. आजच्या काळात 5,000 रुपयात चांगल्या हॉटेलमध्ये 2 लोकांचं जेवण होत नाही. ते खरंय. मग एवढ्या क्षुल्लक रकमेतून एखादी व्यक्ती व्हेंचर कॅपिटल फंड किंवा इम्पॅक्ट इन्व्हेस्टिंग सारखी मोठी संकल्पना कशी काय सुरू करू शकते? 5,000 रुपये हा आकडा आज कदाचित हास्यास्पद वाटेल, पण त्यामागे खूप मोठं हायपोथिसिस म्हणजे गृहीतक टेस्ट करण्याचं काम सुरू होतं. म्हणजे त्यांना काहीतरी सिद्ध करायचं होतं? नक्कीच. विनी त्यांना ग्रँट किंवा देणगी देणाऱ्या NGO मॉडेलमधून बाहेर पडायचं होतं. कारण देणगीचा पैसा एकदा वापरला की संपतो. तो स्वतःहून स्वतःची वाढ करू शकत नाही. म्हणजे 5,000 रुपये ही केवळ एक टोकन रक्कम होती. हे सिद्ध करण्यासाठी की जर तळागाळातील उद्योगात पैसा गुंतवला तर तो पैसा नफा कमावून परत येऊ शकतो. अगदी. इम्पॅक्ट इन्व्हेस्टिंगचा मूळ गाभाच हा आहे की तुमचा पैसा रिसायकल झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही एका व्यवसायात पैसे टाकता,
तो व्यवसाय मोठा होतो, तुम्हाला परतावा मिळतो आणि मग तोच पैसा तुम्ही दुसऱ्या व्यवसायात गुंतवता. हे चॅरिटी आणि कट्टर भांडवलशाही या दोघांमधला एक सुवर्ण मध्य आहे. हो ना, निव्वळ समाजसेवा, न निव्वळ नफेखोरी. पण हे प्रत्यक्षात कसं काम करतं? कारण आपण मगाशी बोललो की पारंपरिक बँका तारण मागतात. जर आविष्कारकडे एखादा ग्रामीण उद्योजक आला ज्याच्याकडे तारण नाहीये, तर मग जोखीम कशी मोजली जाते? यात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे ते आर्थिक तारण बघत नाहीत. ते सोशल कोलॅटरल आणि कॅश फ्लोच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित करतात. सोशल कोलॅटरल म्हणजे नक्की काय? म्हणजे बघा, आविष्कारची टीम खेड्यापाड्यात जाते. त्या उद्योजकाचं स्थानिक समाजातलं स्थान काय आहे, त्याचा व्यवसाय खरोखरच एखादी स्थानिक समस्या सोडवतोय का आणि त्याच्या पुरवठा साखळीत किती दम आहे हे प्रत्यक्ष तपासून पाहते. ते केवळ कागदपत्रांवर अवलंबून राहत नाहीत. वा, म्हणजे ड्यू डिलिजन्सची पद्धत पूर्णपणे ग्राउंड लेवलवर जाऊन काम करणारी आहे. पण मला सांगा, एकदा का त्यांनी उद्योजक शोधला आणि त्याला पैसे दिले की मग पुढे काय? नुसता पैशांचा चेक देऊन काम संपत नाही. बहुतांश लोक इम्पॅक्ट इन्व्हेस्टिंगचा हाच चुकीचा अर्थ काढतात. हां, म्हणजे ग्रामीण भागातल्या एखाद्या व्यक्तीकडे कितीही उत्तम आयडिया असली तरी त्याला कॉर्पोरेट कंप्लायन्स, टॅक्सेशन, मार्केटिंग या गोष्टींचं ज्ञान असेलच असं नाही? एक्झॅक्टली. म्हणूनच आविष्कारचं सर्वात मोठं योगदान फक्त फंडिंग देणे हे नाहीये, तर ते क्षमता बांधणी किंवा कॅपॅसिटी बिल्डिंग आहे. जेव्हा ते एखाद्या ग्रामीण व्यवसायात पैसे गुंतवतात तेव्हा ते अक्षरशः त्या उद्योजकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. याचं एखादं साधं उदाहरण देता येईल का? म्हणजे ही क्षमता बांधणी प्रत्यक्ष कशी दिसते? नक्कीच. समजा त्यांनी एखाद्या डेअरी किंवा दूध संकलन करणाऱ्या व्यवसायात गुंतवणूक केली. त्या ग्रामीण उद्योजकाकडे दूध गोळा करण्याचं उत्तम नेटवर्क आहे, पण अकाउंटिंग सॉफ्टवेअर नाहीये. किंवा त्याचं पॅकेजिंग जुन्या पद्धतीचं असेल ज्यामुळे दूध शहरात पोचेपर्यंत खराब होतं. अगदी बरोबर. अशा वेळी आविष्कारची टीम त्याला नुसते पैसे देत नाही, ते त्याला आधुनिक कोल्ड स्टोरेज सिस्टीम उभी करायला मदत करतात, शहरातून एखादा प्रोफेशनल मॅनेजर हायर करायला मदत करतात. म्हणजे त्याचं खाजगी दुकान एका अधिकृत प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत रूपांतरित करण्यासाठी कायदेशीर मदत मिळते. ही जी मेंटरशिप आहे ती पैशांपेक्षाही जास्त महत्वाची ठरत असावी. हो, खऱ्या अर्थानं उद्योजकाचा हात धरून त्याला व्यावसायिकदृष्ट्या सक्षम करणं हे या मॉडेलचं खरं यश आहे. हे ऐकल्यावर लक्षात येते की हे काम किती जिकरीचं आहे. पारंपरिक VC एका बोर्ड मीटिंगमध्ये बसून सल्ले देतात. इथे प्रत्यक्ष फील्डवर जाऊन सिस्टीम उभी करावी लागते. हो, आणि म्हणूनच यासाठी एक वेगळ्या प्रकारच्या मानसिकतेची गरज असते. इथे मी मुद्दाम एक विरोधी प्रश्न विचारतो. या फंडमध्ये पैसा गुंतवणारे जे लिमिटेड पार्टनर्स असतात त्यांना तर शेवटी झटपट परतावाच हवा असतो ना. टेक कंपन्या 5 ते 7 वर्षात एक्झिट देतात किंवा IPO आणतात. मग एखाद्या अनोळखी ग्रामीण मार्केटमध्ये जिथे एखादी ॲग्रीटेक कंपनी उभी करायला कदाचित 10-12 वर्ष लागतील, तिथे स्वतःचा पैसा अडकून ठेवायला ते का तयार होतील? तुम्ही बरोबर मुद्दा पकडलात. यासाठी पेशंट कॅपिटल म्हणजेच संयमी भांडवल ही संकल्पना समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे हा काही 5 वर्षात दुप्पट परतावा देणारा क्विक स्कीम फंड नाही, हे गुंतवणूकदारांना आधीच स्पष्ट केलं जातं. हो, इथला जेस्टेशन पिरियड म्हणजे व्यवसाय रुजण्याचा काळ मोठा आहे. सामाजिक व्यवसायांना वाढण्यासाठी वेळ लागतो. पण यामागे एक भक्कम व्यावसायिक गणित आहे जे गुंतवणूकदारांना आकर्षित करतं. ते गणित कोणतं? 10 वर्ष पैसा अडकवून ठेवायचा. यात गुंतवणूकदारांचा काय फायदा? फायदा हा आहे की जेव्हा तुम्ही ग्रामीण भागात एखाद्या समस्येवर उपाय शोधून तिथली पुरवठा साखळी आणि वितरण व्यवस्था उभी करता, तेव्हा तुम्ही एक अत्यंत खोल तटबंदी तयार करता, ज्याला आपण मोट म्हणतो. म्हणजे शहरात एखादं नवीन ॲप आलं तर दुसरं ॲप त्याला 6 महिन्यात रिप्लेस करू शकतं. तिथे स्पर्धा खूप सोपी आहे. पण जर एखाद्याने 10 वर्ष खपून हजारो शेतकऱ्यांची एक भक्कम साखळी उभी केली असेल, तर उद्या कोणतीही मोठी कॉर्पोरेट कंपनी अचानक येऊन रातोरात ती साखळी कॉपी करू शकत नाही. अरे वा, तो जो बॅरियर टू एंट्री निर्माण होतो तो त्या व्यवसायाला प्रचंड व्हॅल्युएशन मिळवून देतो. हे खरंच खूप लॉजिकल आहे. एक्झॅक्टली. आणि जेव्हा आपण संयम आणि उद्देश एकत्र आणतो तेव्हा होणारा परिणाम हा दीर्घकालीन आणि शाश्वत असतो. एकदा का तो पाया रचला गेला की तो व्यवसाय इतका भक्कम होतो की त्याला स्पर्धकांकडून सहजासहजी धक्का लागणं शक्य नसतं. आणि जेव्हा असा व्यवसाय फायद्यात येतो तेव्हा तो केवळ इन्व्हेस्टरलाच नाही
तर त्या पूर्ण गावाला श्रीमंत करतो. अगदी तसंच. आणि यालाच इन्क्लुझिव्ह ग्रोथ किंवा सर्वसमावेशक विकास म्हणतात. हा विकास असा नाही की जिथे फक्त शहरातली एक टेक कंपनी अब्जावधींशी होते आणि तिचे 5-6 फाउंडर श्रीमंत होतात. म्हणजे संपत्तीची निर्मिती तळागाळातल्या हजारो लोकांपर्यंत झिरपते. त्यांच्या उत्पादकतेत झालेली वाढ ही थेट देशाच्या GDPला हातभार लावते. हो, आणि या पेशंट कॅपिटलचे निकाल आता जगासमोर आहेत. मला याच्या व्याप्तीबद्दल म्हणजे स्केलबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. त्या संयमाचे आणि 5,000 रुपयांच्या त्या छोट्याशा सुरुवातीचे आज काय झाले आहे, हा प्रवास आज कुठे पोहोचलाय? आज आविष्कारकडे $1 अब्ज पेक्षा जास्त मालमत्ता व्यवस्थापनाखाली आहे. बापरे, $1 अब्ज! हा आकडा एखाद्या पारंपरिक सिलिकॉन व्हॅली फंडलाही लाजवेल. हो, आणि या आकड्यापेक्षाही मला दुसरं मोठं चित्र जास्त महत्वाचं वाटतं. त्यांनी आजपर्यंत जगभरातील 140 दशलक्षपेक्षा जास्त लोकांच्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सकारात्मक प्रभाव टाकला आहे. आणि 1 लाखाहून अधिक रोजगार निर्माण केले आहेत, हेही मी वाचलं होतं. अगदी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मॉडेल आता फक्त भारतापुरते मर्यादित राहिलेले नाही. आशिया आणि आफ्रिका खंडांमध्ये हजारो उद्योजकांना त्यांनी पाठबळ दिलं आहे. म्हणजे जे मॉडेल भारतल्या एका खेड्यात काम करू शकतं, ते केनिया किंवा इंडोनेशियाच्या खेड्यातही तितकंच प्रभावी ठरू शकतं. कारण विकसनशील देशांमधील मूळ समस्या सारख्याच आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव, वित्त व्यवस्थेपर्यंत पोहोच न असणे आणि हवामान बदलाचा शेतीवर होणारा थेट परिणाम. म्हणजे ग्रामीण भारताची क्षमता किती अफाट आहे, हे यातून सिद्ध होतं. हो. आज त्यांचं लक्ष हवामान बदल, फायनान्शियल इन्क्लुजन आणि ग्रामीण विकास यावर आहे. लोकांमध्ये केलेली गुंतवणूक ही नेहमीच दीर्घकालीन यश देते. म्हणजे एका अर्थाने त्यांनी जगाला दाखवून दिलंय की जर मोठा बिझनेस उभा करायचा असेल, तर केवळ शहरी ग्राहकांच्या गरजा पुरवणं पुरेसं नाही. जोपर्यंत तळागाळातील लोकांच्या जगण्याच्या मूलभूत समस्या सुटत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थाने मोठा आणि शाश्वत व्यवसाय उभा राहू शकत नाही. बरोबर. आणि हे या पूर्ण चर्चेचं एक महत्वाचं सार आहे. गरीब माणसाला आपण नेहमी एका लाभार्थीच्या दृष्टिकोनातून बघतो, ज्याला मदतीची किंवा अनुदानाची गरज आहे. आविष्काराने हा दृष्टिकोन बदलला. त्यांनी त्या माणसाकडे एक संभाव्य उद्योजक आणि ग्राहक म्हणून पाहिलं. एक्झॅक्टली. जेव्हा हा दृष्टिकोन बदलतो तेव्हा चॅरिटीचं रूपांतर अर्थकारणात होतं. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. आपण नेहमी यशाची व्याख्या मोजताना युनिकॉर्न म्हणजे $1 अब्ज व्हॅल्युएशन असलेल्या कंपन्यांची उदाहरणे देतो, पण त्यातील बहुतांश कंपन्या या 10 मिनिटात ग्रोसरी कशी पोचवायची किंवा फोटोवर फिल्टर कसे लावायचे यावर काम करत असतात. हो ना. आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की केवळ नफा कमावणे पुरेसे नाही. नफा आणि सामाजिक उद्देश या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी नाहीत. त्या एकत्र चालल्या तरच जगातील मोठे प्रश्न सुटू शकतात. नक्कीच. बियॉन्ड प्रॉफिट जाण्याची हीच तर ती ताकद आहे. नोकरी निर्मिती, आर्थिक साक्षरता आणि गरिबांना भांडवल उपलब्ध करून देणे ही या मॉडेलची मोठी उपलब्धी आहे. यशाची आपली व्याख्या बदलण्याची खरंच गरज आहे. नक्कीच. आणि सत्राचा शेवट करताना एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसमोर ठेवायचा आहे. कोणता? जर अवघ्या 5,000 रुपयांतून सुरू झालेली एक संकल्पना संयम आणि योग्य मार्गाचा वापर करून आशिया आणि आफ्रिकेतील हवामान बदल आणि गरिबीसारख्या अवाढ्य समस्या सोडवत अब्जावधी डॉलर्सचा नफा कमवू शकते, तर जगातल्या इतर कोणत्या महाभयंकर समस्या आहेत? म्हणजे स्वच्छ पिण्याचं पाणी, कचरा व्यवस्थापन किंवा स्वस्थ आरोग्य सेवा. एक्झॅक्टली. ज्या सोडवण्यासाठी आपण अजूनही फक्त देणगीची किंवा सरकारच्या मदतीची वाट पाहत आहोत, तिथे अशा प्रकारच्या परिणामकारक गुंतवणुकीची आणि संयमाची जोड दिली तर काय चमत्कार होऊ शकतो? खूप मोठा बदल घडू शकतो. कदाचित जगातील पुढचा सर्वात मोठा युनिकॉर्न सिलिकॉन व्हॅलीच्या एखाद्या चकचकीत गॅरेजमधून नाही, तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवणाऱ्या एका खेड्यातून उभा राहील. या शक्यतेवर आपण सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा. आजच्या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.